पूर्वी फोर्टला असलेल्या 3 गेटपैकी चर्चगेट हा इथे होता. 1862 साली जेव्हा फोर्टची तटबंदी तोडण्यात आली तेव्हा हा गेटही तोडण्यात आला आणि त्याच्या जागी फ्लोरा फाउंटनची निर्मिती केली गेली. नमस्कार, माझं नाव धनश्री आणि द रोटेटिंग कंपसच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. टाउन स्क्वेअर ही संकल्पना तुम्ही परदेशात असल्याचं ऐकलंच असेल. मुंबईत याची सुरुवात ही फ्लोरा फाउंटनपासून झाली. मध्ययुगीन काळातील मुघल व मराठा वास्तूंचा आढावा घेतला असता कारंजा ही संकल्पना जवळजवळ प्रत्येक ठिकाणी असल्याचे आपल्याला आढळून येते. ब्रिटिशांनीही मुंबईच्या सुशोभीकरणासाठी हीच कारंजा संकल्पना वापरलेली आपल्याला दिसून येते. पूर्वी जेथे चर्चगेट होता तिथे शहरातील मुख्य रस्ते जोडले जायचे. ह्यालाच ब्रिटिश काळात टाउन स्क्वेअर असे म्हटले जायचे. पूर्वी फोर्टला असलेल्या 3 गेटपैकी चर्चगेट हा इथे होता. 1862 साली जेव्हा फोर्टची तटबंदी तोडण्यात आली तेव्हा हा गेटही तोडण्यात आला आणि त्याच्या जागी फ्लोरा फाउंटनची निर्मिती केली गेली. मुळातच फ्लोरा फाउंटनची निर्मिती ही व्हिक्टोरिया गार्डन म्हणजेच आत्ताचे वीर जिजामाता उद्यान येथे कार्यरत असलेल्या ॲग्री व हॉर्टिकल्चर सोसायटीसाठी करण्यात आली होती. सुरुवातीला फ्लोरा फाउंटन हा फ्रेअर फाउंटन या नावाने ओळखला जायचा. याचे कारण सर बार्टल फ्रेअर यांचे मुंबईच्या वसाहतकालीन विकासात असलेले मोठे योगदान हे होते. फ्रेअर फाउंटनचे फ्लोरा फाउंटन होण्यामागचे कारण या कारंजाच्या शिखरावर असलेली प्राचीन ग्रीक संस्कृतीतील फ्लोरा ही देवता होय. पूर्वीच्या काळी अस्तित्वात असलेल्या बऱ्याच संस्कृतींमध्ये अनेक निसर्ग देवतांचा उल्लेख व त्यांची पूजा होत असल्याचा संदर्भ आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे ग्रीक रोमन संस्कृतीमधील फ्लोरा ही देवता निसर्गातील फुले व झाडे यांचे प्रतिनिधित्व करते. शिल्पाच्या खालच्या बाजूचे निरीक्षण केले असता आपल्याला 4 बाजूंना 4 पुतळे दिसतात. प्रथमदर्शनी पाहता ह्या देवता कदाचित पामोना ही फळांची देवता, फ्लोरा अवेस्टा ही ग्रीष्म ऋतूची देवता, सिरीस ही पिकांची देवता आणि ऑटोमॅनालिस ही शरद ऋतूची देवता ह्या असाव्यात. ह्या वास्तूचे संपूर्ण डिझाईन रिचर्ड नॉर्मन शॉ यांनी ब्रिटनमध्ये केले आहे आणि ह्यावरील संपूर्ण शिल्पकला ही जेम्स फॉरसाइथ यांनी केलेली आहे. हे संपूर्ण फाउंटन पोलंड स्टोनमध्ये बनलेले आहे. पोलंड स्टोन ही चुनखडीची एक भूवैज्ञानिक रचना आहे जिचा संदर्भ ज्युरासिक काळाशी लावला जातो. ज्युरासिक काळातील टिथॉनियन या शेवटच्या युगात ही भूवैज्ञानिक रचना अस्तित्वात आल्याचे म्हटले जाते. इंग्लंडमधील डॉर्सेट येथील पोलंड बेटावरील खाणीत हा दगड सापडतो. यातील उल्लेखनीय वास्तू म्हणजे 1677 मध्ये लंडनमध्ये बांधण्यात आलेले सेंट पॉल कॅथेड्रल आणि 1907 साली लिव्हरपूल येथे उभारण्यात आलेले पोर्ट ऑफ लिव्हरपूल हे होय. तसेच आधुनिक काळाच्या सुरुवातीला बांधण्यात आलेले युनायटेड नेशन्सचे हेडक्वार्टर्स यासाठीही पोलंड स्टोनचा वापर केला गेला. ब्रिटिश भारतातून जाऊन बराच काळ लोटला असला तरी मुंबईच्या इतिहासात फ्लोरा फाउंटनचे सौंदर्य व महत्त्व आजही टिकून आहे. शेजारी उभारण्यात आलेल्या हुतात्मा चौक स्मारकामुळे या चौकाचे व फ्लोरा फाउंटनचे महत्त्व आणखीनच वाढले. फ्लोरा फाउंटनचा इतिहास असलेला हा भाग तुम्हाला कसा वाटला हे खाली कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबईच्या इतिहासाबद्दल अशीच माहिती जाणून घेण्यासाठी द रोटेटिंग कंपसला सबस्क्राईब करा.